कासव संवर्धन दिन केव्हा साजरा करतात? तर 23 मे रोजी हा कासव संवर्धन दिन साजरा केला जातो. मित्रांनो, रत्नागिरी येथे प्रत्येक वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये समुद्री कासव महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी विविध प्रकारच्या कासवांची आपल्याला माहिती मिळते. पुढचा प्रश्न, नागपंचमीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिले गाव कोणते? तर पहा, नागपंचमीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आलेले सांगली जिल्ह्यातील गाव आहे आणि त्याचं नाव आहे 32 शिराळा. सरपटणारे प्राणी म्हणजे साप याचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय आहे. पुढे पहा, एनडीए मध्ये मुलींना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केव्हा दिले? तर 18 ऑगस्ट 2021 रोजी हा आदेश दिलेले आहे. आणि ह्या आदेशानुसार आता एनडीए मध्ये म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये आता मुलांसोबत मुलींना सुद्धा प्रवेश दिला जाणार आहे. पुढचा प्रश्न, सेंद्रिय शेतमालाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो. मित्रांनो, 2018 साली पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या संस्थेची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये करण्यात आली, जेणेकरून सेंद्रिय शेतीविषयी नवयुवक आणि तरुणांमध्ये काय व्हावं, प्रबोधन व्हावं, यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर PM नरेंद्र मोदी म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. पूर्वी योजना आयोग होता. कोणता आयोग होता? योजना आयोग. तर ह्या योजना आयोग बरखास्त करून 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोगाची काय करण्यात आलेली आहे? स्थापना करण्यात आली. मित्रांनो, नीती आयोगाचे दुसरे उपाध्यक्ष कोण? याचं उत्तर मला आपण कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. पुढे पहा, अर्जुन MK1 हा रणगाडा कोणी तयार केलेला आहे? तर अर्जुन MK1 हा रणगाडा DRDO ने तयार केलेला आहे. पुढे, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र अण्णा हजारे यांचे आहे. आणि अण्णा हजारे आपल्या सर्वांना माहित असेल यांनी आदर्श केलेलं गाव आहे राळेगण सिद्धी. मिस क्लार्क बोर्डिंगची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, मिस क्लार्क बोर्डिंगची स्थापना ही सन 1907 मध्ये करण्यात आली आणि याची स्थापना ही राजर्षी शाहू महाराज यांनी केलेली आहे. तर पहा, याचा प्रमुख उद्देश काय होता? जे अस्पृश्य विद्यार्थी आहे हे अस्पृश्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या वसतिगृहाची स्थापना ही राजर्षी शाहू महाराजांनी केली होती. दया पवार यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर दगडू मारुती पवार हे दया पवार यांचे संपूर्ण नाव आहे आणि यांची बलूत ही कादंबरी प्रसिद्ध आहे, आपण ती सर्वांनी वाचलीच असेल. त्याचबरोबर यांना पद्मश्री या पुरस्काराने सुद्धा काय करण्यात आलेले आहे? सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची 182 मीटर त्याची उंची आहे आणि हा जगातला सर्वात मोठा स्टॅच्यू आहे. तर पहा, हा जो पुतळा आहे तो नर्मदा नदीवर बांधण्यात आलेला आहे. पहा, नर्मदा नदीच्या काठावर जे साधू बेट आहे त्या साधू बेटावर हा सर्वात मोठा असा उंच पुतळा बांधण्यात आलेला आहे. तनया गायधनी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मल्लखांब या खेळाशी ही खेळाडू संबंधित आहे आणि ही आपल्या महाराष्ट्र राज्यातील खेळाडू आहे. पुढचा प्रश्न, कीर्तीचक्र हा लष्कर सन्मान मिळवणारे पहिले पोलीस अधिकारी कोण? तर अजित डोभाल हे कीर्तीचक्र मिळवणारे पहिले पोलीस अधिकारी. पहा, हा पुरस्कार शक्यतो लष्करामध्ये कामगिरी करणाऱ्या सैनिकांना दिला जातो, पण पहिल्यांदा हा पुरस्कार अजित डोभाल यांना दिला जातो. आपल्या सर्वांना माहितच असेल, मध्ये जे सर्जिकल स्ट्राईक झालं होतं ते सर्जिकल स्ट्राईक मध्ये अजित डोभाल यांची महत्वपूर्ण अशी भूमिका होती. 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची घटना दुरुस्ती कोणती? तर पहा, 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची 86वी घटना दुरुस्ती ही 2002 साली करण्यात आली. भारतातील पहिली विमान वाहतूक कंपनी कोणती? तर टाटा एअरलाइन्स ही भारतातील पहिली विमान वाहतूक कंपनी होती. पुढे तिचं नाव एअर इंडिया असं करण्यात आलं होतं आणि एअर इंडियाचे पहिले चेअरमन होते JRD टाटा. आता पुन्हा ही कंपनी टाटाचे TCS म्हणजे आपण जो टाटा समूह म्हणतो, या टाटा समूहाने पुन्हा ही कंपनी काय केलेली आहे? खरेदी केलेली आहे. कोणत्या खडकांचे अपक्षय होऊन तांबडी मृदा तयार होते? तर ग्रेनाइट व नीस या खडकांचे अपक्षय होऊन कोणती मृदा तयार होते? तर तांबडी मृदा तयार होते. मित्रांनो, ह्या तांबडी मृदेमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हिचा रंग हा कसा असतो? तांबडा असतो. पुढे, लाल किल्ल्यांचे निर्माण कोणी केले? पहा, लाल किल्ला ज्या किल्ल्यावरून आपले पंतप्रधान
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ध्वजारोहण करतात. तर ह्या लाल किल्ल्याचे निर्माण हे अकबर यांनी केलेलं आहे. तसेच अकबरावर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की बुलंद दरवाजा हा अकबराने बांधला आणि त्याने जो गुजरातवर विजय मिळवला होता, ह्या विजयाप्रीत्यर्थ त्याने बुलंद दरवाजा बांधलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या स्वातंत्र्य दिनी गांधीजी कुठे होते? भारताच्या स्वातंत्र्य दिनी गांधीजी बेलिया घाट, जो कोलकातामध्ये आहे, या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न पहा, राजतरंगिणी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राजतरंगिणी या पुस्तकाचे लेखक कल्हण आहेत. पुढे, सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी कोणी सुरू केली? तर पहा, लॉर्ड हार्डिंग पहिला याने सरकारी कार्यालयास काय केली? रविवारची सुट्टी सुरू केली. मित्रांनो, नोकरी जर आपल्याला मिळवायची असेल ब्रिटिश काळामध्ये, त्यावेळेस इंग्रजी शिक्षण हे याने काय केलं? कंपल्सरी केलं. ज्याला इंग्रजी शिक्षण आहे त्यालाच नोकरी देण्यात येते. त्याचबरोबर लॉर्ड हार्डिंगचं जर पाहिलं तर हरिद्वार या ठिकाणी गंगा नदीवर जो कालवा बांधण्यात आलेला आहे, तो कोणी बांधलेला आहे? लॉर्ड हार्डिंग पहिला याने. आणि याचा कार्यकाल जर पाहिला तर 1844 ते 1848 आहे. पुढचा प्रश्न पहा, तलाट्यास बडतर्फे करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर तलाट्यास बडतर्फे करण्याचा अधिकार उपजिल्हाधिकारी यांना आहे. त्याच पद्धतीने तलाट्यावर नियंत्रण कोण ठेवतं? हाही प्रश्न परीक्षेला विचारला जातो. तहसीलदार आणि तलाट्याची निवड ही कोण करतात? तर जिल्हाधिकारी करतात. आणि ही निवड करत असताना जिल्हाधिकारी महाराष्ट्र अधिनियम 1966 कलम 7(3) आहे. ह्या 7(3) कलमानुसार काय करतात? ते त्याची निवड करतात. हुंडाबळी प्रकरणी कायदा करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर प्रदेश. तर महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. जैविक समाज ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली? तर फॉबर्च या शास्त्रज्ञाने, हे जीव शास्त्रज्ञ आहेत, यांनी 1844 साली जैविक समाज ही संज्ञा वापरली. पृथ्वीची संरक्षण छत्री कशास म्हणतात? तर ओझोन वायूचा थर याच पृथ्वीची संरक्षण छत्री असे म्हणतात. का म्हणत असावेत बरं? कारण सूर्याची जी अतिनील किरण आहेत ती पृथ्वीवर येण्यापासून कोण रोखतं? ओझोनचा थर. आणि ओझोनचं सूत्र आहे O3. पुढे पहा, कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? तर कॉपर सल्फेटचे मराठी नाव आहे मोरचूद आणि याचं व्यावहारिक नाव आहे ब्ल्यू विट्रिऑल. लक्षात असू द्या, काय नाव आहे? ब्ल्यू विट्रिऑल. आणि याचा वापर हा प्रामुख्याने जंतुनाशक व कवकनाशक म्हणून केला जातो. हिवताप संशोधन संस्था कुठे आहे? तर हिवताप संशोधन संस्था ही दिल्ली या ठिकाणी आहे. रिकेटस हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व ड च्या अभावामुळे रिकेटस हा आजार होतो. त्याचबरोबर ऑस्ट्रिओमॅलेशिया, पहा लक्षात असू द्या, ऑस्ट्रिओमॅलेशिया हा आजार सुद्धा जीवनसत्व ड च्या अभावाने होतो. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, सुप्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण हे माथेरान रायगड जिल्ह्यात आहे आणि याची उंची आहे 803 मीटर. लक्षात असू द्या, किती आहे? 803 मीटर. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर. सन 2022 मध्ये नव्याने IPL मध्ये किती संघाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर 2 संघांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्या संघांचे नाव आहेत गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स. हे 2 नव्याने संघ घेण्यात आलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते? तर यावली हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थळ आहे. 1916चा लखनौ करार कोणत्या 2 संघटनात झाला? तर पहा, भारतीय राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग ह्या 2 संघटनांमध्ये हा लखनौ करार झाला. ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी राजधानी दिल्ली येथे नेली? तर सन 1911 साली ब्रिटिशांनी राजधानी दिल्ली येथे नेली. ह्यापूर्वी राजधानी कोलकाता ह्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी वाढता दहशतवाद हा ब्रिटिश राज्यकारभारामध्ये मोठा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्यांनी काय केलं? राजधानी दिल्ली येथे नेली आणि आताही आपल्या देशाची राजधानी दिल्ली ह्याच ठिकाणी आहे. चाफेकर बंधूंनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार मारले? तर प्लेग कमिशनर रँड व IS या 2 अधिकाऱ्यांना चाफेकर बंधूंनी ठार मारलं. त्यामुळे त्यांना काय झालं? फाशीची शिक्षा देण्यात आली. केंद्र सरकारने बीटी वांग्यावर बंदी केव्हा घातली? तर 9 फेब्रुवारी 2010 साली केंद्र सरकारने बीटी वांग्यावर बंदी घातलेली आहे. कारण या बीटी वांग्यामुळे काय होत होतं की आपल्या शरीरातील जी जनुकीय संस्था आहे या जनुकीय संस्थावर परिणाम होण्याची शक्यता होती. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय साखर संशोधन संस्था कुठे आहे? तर कानपूर या ठिकाणी राष्ट्रीय साखर संशोधन संस्था आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी किती अनुदान मिळते? तर शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान हे फळबाग लागवडीसाठी मिळते. सारिस्का व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर सारिस्का हा व्याघ्र प्रकल्प राजस्थान या ठिकाणी आहे आणि तो राजस्थानमधील अलवर या ठिकाणी आहे.
पुढचा प्रश्न, दृष्टिदान दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर 10 जून रोजी हा दृष्टिदान दिन साजरा करण्यात येतो. तर पहा, जे नेत्रतज्ञ होते डॉक्टर आर ए भालचंद्र, हे सुप्रसिद्ध असे नेत्रतज्ञ होते. यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1982 सालापासून हा दृष्टिदान दिन आपण साजरा करतो. मित्रांनो, दृष्टिदान दिन सप्ताह केव्हा साजरा केला जातो हे मला आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. पुढे पहा, सुकन्या समृद्धी योजना केव्हापासून अंमलात आली? तर 1 जानेवारी 2014 सालापासून ही सुकन्या समृद्धी योजना लागू झालेली आहे आणि ही एकाच कुटुंबातील 2 मुलींसाठी आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी आपण 1.5 लाख रुपयापर्यंत काय करू शकतो? पैसे जमा करू शकतो. तिथपर्यंत ते काय आहेत? करमुक्त आहेत. कोणत्या जिल्ह्यात रब्बी ज्वारीला दादर असे म्हणतात? तर नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामात जी ज्वारी पेरली जाते तिला दादर असे म्हणले जाते. पुढचा प्रश्न, कोकणातील अगदी उत्तरेस असलेली नदी कोणती? तर पहा, कोकणातील अगदी उत्तरेस असलेली नदी आहे दमणगंगा आणि दक्षिणेस असलेली कोणती आहे? तेरखोल नदी. या ठिकाणी बघा, प्रश्न काय? अगदी उत्तरेस असलेले आहे, फक्त उत्तरेस असलेले दिलेले नाहीये, त्यामुळे आपण या ठिकाणी उत्तर घेतलेलं आहे दमणगंगा. पुढचा प्रश्न, वेरूळ येथील कैलास लेणी खोदण्याचे श्रेय कोणास जाते? तर कृष्ण प्रथम राष्ट्रकूट यांना ही वेरूळ लेणी खोदण्याचे श्रेय जातं. आणि ही जी वेरूळ लेणी आहे ही 3 विभागामध्ये विभागलेली आहे. एक जो टप्पा आहे पहिला तो जैन लेणीमध्ये आहे, दुसरा टप्पा हा शिवकालीन लेणी आहे आणि तिसरा टप्पा हा बौद्ध लेणी आहे. पुढे पहा, अलार्म काका म्हणून कोणास ओळखले जाते? पहा, विद्याधर करमरकर यांना अलार्म काका असं ओळखलं जातं. आपण लहान असताना आली आली दिवाळी आली, चला चला उठा उठा ही ॲडव्हर्टाईज आपण पाहिलेलीच आहे. या अलार्म काकांचं 22 सप्टेंबर 2021 रोजी निधन झालं. पुढे, लता मंगेशकर यांचे निधन कधी झाले? महत्वपूर्ण प्रश्न आहे. 6 फेब्रुवारी 2022 साली लता मंगेशकर यांचे निधन झाले. खादीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज कुठे फडकवण्यात आला आहे? तर पहा, हा राष्ट्रध्वज लडाख या ठिकाणी फडकवण्यात आला आहे आणि लडाखमधील लेह या ठिकाणी हा राष्ट्रध्वज फडकवण्यात आलेला आहे. या राष्ट्रध्वजाविषयी सांगायचं म्हणजे हा राष्ट्रध्वज 2 ऑक्टोबर 2021 ला फडकवण्यात आला. त्याचबरोबर याची लांबी रुंदी लक्षात ठेवा, लांबी आहे 225 फूट आणि रुंदी आहे 150 आणि याचं वजन आहे 1 किलो. पहा, 1 किलोचा हा राष्ट्रध्वज आहे आणि हा संपूर्ण खादी कपड्यापासून बनवलेला आहे. 127वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर ही घटना दुरुस्ती ओबीसी यादी तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारना देण्याशी संबंधित आहे आणि ह्या राज्य घटने दुरुस्तीनुसार हे जे अधिकार आहेत ओबीसी मध्ये कोणाला घ्यायचं कोणाला नाही, हे सर्व अधिकार राज्य सरकारांना देण्यात आलेले आहे आणि ही 127वी घटना दुरुस्ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी झालेली आहे. आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये किती जागा जिंकल्या? आताच निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत, आपण सर्वांनी पाहिले असतील. तर ह्या आम आदमी पार्टीमध्ये 92 जागा ह्या पंजाबमध्ये त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि 5-6 दिवसापूर्वीच त्यांच्या पक्षाचे जे आम आदमी पार्टीचे उमेदवार होते भागवत मान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, इंद्र नौदल सराव कोणत्या 2 देशामध्ये पार पडला? तर इंद्र नौदल सराव हा 2019 मध्ये भारत व रशिया ह्या 2 देशामध्ये पार पडला. त्याचबरोबर हा असाही प्रश्न विचारला जातो, हा कोणत्या समुद्रात पार पडला? तर हा बाल्टिक समुद्रामध्ये पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी एकच पंजा घालण्याची प्रतिज्ञा कुठे केली? पहा, महात्मा गांधींनी एकच पंजा घालण्याची प्रतिज्ञा ही तामिळनाडूतील मदुराई या ठिकाणी केली. कुठे केलेली आहे? तामिळनाडूतील मदुराई. आणि ही शपथ त्यांनी 22 सप्टेंबर 2021 रोजी केलेली आहे. 22 सप्टेंबर 2021 रोजी ह्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पुढे जाऊया. सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेज कोणी स्थापन केलेले आहे? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हे कॉलेज स्थापन केलेले आहे. तर हे कॉलेज स्थापन करण्यापाठीमागे त्यांचा उद्देश काय होता? तर प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणे. प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणे हा ह्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता. मित्रांनो, आपण आपल्या प्रत्येक सामान्य ज्ञानच्या व्हिडिओमध्ये जे आपले समाज सुधारक होऊन गेलेले आहेत त्या समाज सुधारकावर प्रश्न घेतलेले आहेत. आता हे जे सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज आहे, हे ट्रेनिंग कॉलेजची स्थापना 16 जुलै 1935 साली करण्यात आलेली आहे आणि आता ह्या सिल्वर जुबली रुरल ट्रेनिंग कॉलेजचं नामकरण हे यशदा असे करण्यात आलेलं आहे. पुढे पहा, 21वा प्रश्न, हिंदवी स्वराज्याचा खून या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हिंदवी स्वराज्याचा खून या पुस्तकाचे लेखक हे प्रबोधनकार ठाकरे आहेत. पोलीस भरतीला यावर प्रश्न विचारला होता की प्रबोधनकार ठाकरे यांचं पूर्ण नाव काय? तर लक्षात असू द्या, केशव सीताराम ठाकरे हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि माझी जीवनगाथा हा आत्मचरित्र त्यांचा प्रसिद्ध आहे.
पुढचा प्रश्न पहा, भारतीय घटना एकूण किती विभागात विभागलेली आहे? तर भारतीय घटना ही एकूण 25 विभागात विभागलेली आहे. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? तर माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष नेमण्याचे अधिकार कोणास आहेत? तर केंद्रीय लोकसेवा जे आयोगाचे आहे, यूपीएससीचे जे अध्यक्ष असतात ते नेमणुकीचे अधिकार हे राष्ट्रपतींना आहेत. की स्टोन ऑफ द कॅबिनेट आर्च असे वर्णन कोणाचे केले जाते? तर पंतप्रधानांचे असे वर्णन केले जाते. 1857च्या उठावातील बराकपूर छावणी हे ठिकाण सध्या कोठे आहे? कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हे सध्या ठिकाण आहे. करडी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर खताची जी उत्पादन वृद्धी आहे ती होण्यासाठी करडी क्रांती ही राबवण्यात आली होती. प्रश्न पुढचा, भारताचे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर सुशील चंद्र सेन हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. द्विस्तरीय पंचायत पद्धतीचा अवलंब करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर अशोक मेहता या समितीने ही शिफारस केली होती, परंतु आपण ही शिफारस स्वीकारलेली नाहीये. तर आपण बलवंतराव मेहता समिती होती, त्या मेहता समितीने जी त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस केली होती ती आपण स्वीकारलेली आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्यानंतर ग्रामपंचायत. आता ह्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. पहा, पंचायत राज हे जे नामकरण आहे हे कोणी केलेलं आहे? तर पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं आहे आणि पंचायत राज ही जी योजना आहे ती गांधीजींच्या विचारावर आधारलेली आहे. ही जी समिती आहे अशोक मेहता समिती ही 13 डिसेंबर 1977 रोजी स्थापन करण्यात आली होती आणि याच्यामध्ये 13 सदस्यांचा समावेश होता. पुढचा प्रश्न पहा, नाटोचा फुल फॉर्म काय? आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आता सध्या रशिया आणि युक्रेन हा जो विवाद चालू आहे आणि हे जे युद्ध चालू आहे याला कारणीभूत म्हणजे कोण आहे? नाटो. तर युक्रेन नाटोमध्ये सहभागी झाला तर रशियाला वाटतो की नाटोची फौज हे आपल्या सीमारेषेवर येईल, त्यामुळे हा युद्ध चालू आहे. तर लक्षात असू द्या, नाटोचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ची बीजमाता म्हणून कोणास ओळखले जाते? तर राहीबाई पोपरे यांना महाराष्ट्राची बीजमाता म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, यांचं प्रमुख काम काय आहे की यांनी आपला जो भाजीपाला आहे या भाजीपाल्याचे गावरान वाण हे त्यांनी जपून ठेवलेले आहे आणि हे काम ती 20 वर्षापासून करत आहेत. त्यांचं गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंबाळणे असे आहे आणि ह्या त्यांच्या कामाचा 2020 साली पद्मश्री हा अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आताच त्यांना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना एक स्वतःचं घर सुद्धा देण्यात आलेलं आहे, जेणेकरून ते काय करतील, हे जे त्यांनी साठवलेलं बीज आहे ह्या बीजाचा योग्य सांभाळ करू शकतील. पुढचा प्रश्न पहा, सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार 2021 कोणत्या चित्रपटास मिळालेला आहे? तर नो मॅड लँड ह्या सर्वोत्कृष्ट पुरस्कार या चित्रपटास मिळाला आहे. त्याचप्रमाणे बेस्ट ॲनिमेटेड फिल्म म्हणून सोल ह्या चित्रपटास पुरस्कार मिळालेला आहे. हाही प्रश्न विचारला जातो, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा करतात? तर 25 जानेवारी या दिवशी हा दिन साजरा करतात. देशात सर्वात जास्त विमानतळे असणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त विमानतळे असणारे राज्य आहे आणि पहा, आपल्याकडे 13 विमानतळे आहेत. महाराष्ट्रात महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1993 साली महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, ही स्थापना 1993 साली ज्यावेळी शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी या महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना केलेली आहे. म्हणजे हे मंत्रालय स्थापन करण्याचं श्रेय हे आपल्या माजी मुख्यमंत्री साहेबांना जातं. जो बायडन हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर जो बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष आहेत. तर 45वे अध्यक्ष यापूर्वीचे जे अध्यक्ष होते ते डोनाल्ड ट्रम्प होते. मार्कंडेश्वर मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली जिल्ह्यात हे मार्कंडेश्वर मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि या ठिकाणी मार्कंडा या गावावरून यास मार्कंडेश्वर मंदिर हे नाव पडलेलं आहे. मित्रांनो, हे मंदिर 11व्या शतकात वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे हे 11व्या शतकात बांधण्यात आलेलं मंदिर आहे आणि हे मंदिर गडचिरोलीतील चामोर्शी तालुक्यातील वेनगंगा नदी या काठी वसलेलं आहे. पुढचा प्रश्न, जालना शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर जालना शहर हे कुंडलिका नदीकाठी वसलेलं आहे. पुढचा प्रश्न, पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर 1 ऑगस्ट 2014 साली ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर ह्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. आणि मित्रांनो, पालघर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पालघर जिल्ह्यामध्ये लक्षात असून द्या 8 तालुके आहेत आणि याचं क्षेत्रफळ आहे 5344 चौरस किलोमीटर
आणि आणखीन एक प्रश्न विचारला जातो की पालघर जिल्ह्यासाठी किंवा पालघर जिल्ह्यास किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, तर 112 किलोमीटरचा समुद्र किनारा ह्या पालघर जिल्ह्यासाठी लाभलेला आहे. पुढचा प्रश्न, दुसरी बौद्ध धर्म परिषद कुठे पार पडली होती, तर पहा दुसरी धर्म परिषद ही वैशाली या ठिकाणी पार पडली होती. ही जी सभा झाली होती या सभेचे अध्यक्ष होते साबा कामी आणि ही सभा इसवी सन पूर्व 387 साली आयोजित केली होती. त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी असे प्रश्न विचारले जातात की पहिली बौद्ध धर्म परिषद कुठे भरली होती, तर राजगृह या ठिकाणी, दुसरी भरली होती वैशाली या ठिकाणी, तिसरी भरली होती पाटलीपुत्र आणि चौथी भरली होती कुंडलवन या ठिकाणी. या 4 बौद्ध धर्म परिषदा आजपर्यंत भरल्या होत्या, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, महाविभाषास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला, वसुमित्र यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. भारतात मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली, तर बाबर यांनी काय केलेली आहे, आपल्या देशात मुघल साम्राज्याची स्थापना ही 1526 साली केलेली आहे. बाबरचा मुलगा कोण आहे, हुमायून, आणि हुमायूनचा मुलगा कोण आहे, अकबर, हेही लक्षात असू द्या. प्लॅसीच्या लढाईचे नेतृत्व कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेले आहे, तर रॉबर्ट क्लाइव्ह या अधिकाऱ्याने प्लॅसीच्या लढाईचं नेतृत्व केलेलं आहे. आणि मित्रांनो, हा जो रॉबर्ट क्लाइव्ह आहे यालाच इंग्रजी सत्तेचा भाग्य निर्माता असं सुद्धा म्हणलं जातं. आणि जवळजवळ हे ब्रिटिश गव्हर्नर म्हणून, बंगालचे गव्हर्नर म्हणून यांनी 7 वर्ष काम पाहिलेलं आहे. कारण जर प्लॅसीची लढाई जर ब्रिटिश हारले असते तर त्यांचा आपल्या देशात प्रवेश हा कठीण झाला असता. परंतु रॉबर्ट क्लाइव्हने मीर जाफर यास काय म्हणतात त्याला आपण, एक प्रकारे लाच देऊन त्यांच्याकडे स्वतःकडे वर्ग करून घेतला आणि त्यामुळे काय झालं, सिराजुद्दौलाचा पराभव झाला आणि अशा प्रकारे आपल्या देशामध्ये ब्रिटिश आले. पुढचा पहा, तत्वबोधिनी सभाचे संस्थापक कोण आहेत, तर देवेंद्रनाथ हे तत्वबोधिनी सभेचे संस्थापक आहेत आणि या सभेची स्थापना 1839 साली करण्यात आलेली आहे. यावर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली, ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे आणि त्यांनी ती 20 ऑगस्ट 1828 रोजी केलेली आहे. मित्रांनो, तत्वबोधिनी जी सभा आहे याचं जे कार्य आहे हे ब्राह्मो समाजाच्या तत्वानुसारच चालतं. ज्यावेळेस राजा राममोहन राय हे एक्सपायर झाले त्यानंतर ह्या सभेची सर्व सूत्र देवेंद्रनाथ यांच्याकडे आली आणि देवेंद्रनाथ यांनी या सभेचा प्रचार करण्यासाठी, समाजाचा प्रचार करण्यासाठी तत्वबोधिनी सभा स्थापन केलेली आहे. पुढे, स्वदेशी चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली, तर 1905 साली ही स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली होती. आणि मित्रांनो, ही जी चळवळ आहे ही आपल्या सर्वांना माहित असेल की लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. आणि या चळवळीचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे याच्यामध्ये चतुश्रुती कार्यक्रम राबवण्यात आला होता. आता पहा, 2-3 वर्षापूर्वी, कोरोनाच्या पूर्वी जी आपली एमपीएससीची परीक्षा झाली होती त्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला होता की खालीलपैकी चतुसूत्री कार्यक्रम कोणता, तर लक्षात घ्या, पहिला आहे परदेशी मालावर बहिष्कार, नंबर 2 स्वदेशी वस्तूंचा वापर, नंबर 3 स्वराज्य आणि नंबर 4 राष्ट्रीय शिक्षण, ही चतुश्रुती होती. भारताचे दुसरे पंतप्रधान कोण, पहा, गुलझारीलाल नंदा हे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. एक गोष्ट लक्षात घ्या की जवाहरलाल नेहरू हे सर्वात जास्त पंतप्रधान पदावर कार्यभार सांभाळणारे पंतप्रधान आहेत. त्यांनी जवळजवळ 18 वर्ष या पदाचा कारभार पाहिलेला आहे. आणि हे जे गुलझारीलाल नंदा आहेत हे हंगामी पंतप्रधान म्हणून निवडून दिलेले होते. गोदावरी व भीमा खोरे वेगळे करणारी नदी कोणती, तर पहा, या ठिकाणी पर्वत पाहिजे होते मित्रांनो. हरिश्चंद्र व बालाघाट डोंगर ही गोदावरी व भीमा खोरे वेगळे करणारी पर्वतरांग आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की आता हा जो बालाघाट डोंगर आहे, ह्या बालाघाट डोंगराचा जो पश्चिम भाग आहे त्याला आपण हरिश्चंद्र घाट असे म्हणतो आणि जो पूर्व भाग आहे त्याला आपण बालाघाट असे म्हणतो. पुढचा प्रश्न, कर्नाळ पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, तर कर्नाळ पक्षी अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य आहे. आणि याच ठिकाणी प्रसिद्ध असा कर्नाळ किल्ला सुद्धा आहे. ह्या अभयारण्यामध्ये आपल्याला 150 प्रकारचे पक्षी पाहण्यास मिळतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील मृदा कोणत्या खडकापासून बनलेली आहे, तर पहा, महाराष्ट्रातील मृदा ही बेसाड खडकापासून बनलेली आहे आणि 90% लक्षात असू द्या की 90% मृदा ही महाराष्ट्राची ह्या खडकापासून बनलेली आहे. आणि ह्या मृदेचा प्रामुख्याने रंग काळा आहे. तर ह्या मृदेला हा रंग का प्राप्त झाला असावा, याच्यामध्ये असा कोणता घटक आहे, तर टिटॅनिफरस मॅग्नेटाइट या घटकामुळे याला काय प्राप्त झालेला आहे, काळा रंग. पुढचा प्रश्न पहा, टोकियो ऑलिम्पिक समारंभात भारताचा ध्वजवाहक कोण होता, तर बजरंग पुनिया
हा आपल्या देशाचा ध्वजवाहक होता आणि हा कुस्ती खेळाशी संबंधित आहे. हा जो समारोप झाला होता तो कधी झाला होता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर नोट करून घ्या. 8 ऑगस्ट 2021 साली हा निरोप समारंभ झाला होता आणि ही जी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होती ती एकूण 17 दिवस चालली होती आणि जो निरोप समारंभ झाला होता त्याची थीम होती वर्ल्ड वी शेअर. लक्षात असू द्या काय थीम होती, वर्ल्ड वी शेअर. पुढचा प्रश्न पहा. शैली सिंह ही महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर शैली सिंह ही जी महिला खेळाडू आहे ही लांब उडीशी संबंधित आहे. ज्या जागतिक युवा 20 वर्षाखालील स्पर्धा झाल्या होत्या या स्पर्धेमध्ये या खेळामध्ये तिने रौप्य पदक पटकावलेलं होतं. खेळ आणि खेळाशी संबंधित खेळाडू हा प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो, त्यामुळे अशा प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. वुमन बिहाइंड द लायन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शिवदीप लांडे. 1930च्या मिठाच्या सत्याग्रहाचे स्त्रियांचे नेतृत्व हे कोणी केले होते? तर अवंतिकाबाई गोखले यांनी स्त्रियांचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न पहा. 20,000 पेक्षा अधिक कंपन संख्येच्या ध्वनी लहरींना काय म्हणतात? तर अल्ट्रा सॉनिक असे म्हणतात. मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की आपण कोणता ध्वनी हा आपण ऐकू शकत नाही. पुढचा. चालुक्यकाळी बीड शहराचे नाव काय होते? तर चंपावती नगर हे चालुक्यकाळी बीड शहराचे नाव होते. शहर आणि त्याचं पूर्वीचं नाव यावर आधारित सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. कोकण किनारपट्टीत समुद्रास लागून असलेल्या सखल भागास काय म्हणतात? तर कोकण किनारपट्टीत समुद्रास लागून असलेल्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. गंगा नदीची लांबी किती आहे? तर 2525 किलोमीटर ही गंगा नदीची लांबी आहे. मित्रांनो, गंगा नदीचा उगम हा गंगोत्री या ठिकाणी हिमालय पर्वतामध्ये झालेला आहे आणि हे ठिकाण कुठे आहे? उत्तराखंड या ठिकाणी आहे. यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की गंगा नदी ही शेवटी कशास मिळते? तर गंगा नदी ही बांगलादेशामध्ये बंगालच्या उपसागरास मिळते. गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर बटाटा उत्पादन वृद्धीशी संबंधित गोल क्रांती आहे. पुढचा प्रश्न. 2022ची ब्रिक्स शिखर परिषद कुठे होणार आहे? तर 2022ची ब्रिक्स शिखर परिषदेचा सन्मान हा चीन या देशास मिळालेला आहे आणि ही जी परिषद होणारी आहे ती 14वी आहे. मित्रांनो, ह्यापूर्वी 13वी आपल्या भारतामध्ये झाली होती आणि त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र मोदी साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांनी हा मान 2दा मिळालेला आहे. एक आता 2021 साली आणि आता 2016 साली जी पणजी या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी ते दुसऱ्यांदा अध्यक्ष राहिलेले. पहा, ब्रिक्स BRICS हा ब्रिक्स म्हणजे काय? ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चीन आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. पुढचा प्रश्न. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची सुरुवात केव्हा झालेली आहे? तर 14 ऑक्टोबर 2020 रोजी या अपघात विम्याची सुरुवात झालेली आहे आणि ह्या अपघात विम्यानुसार रस्ते अपघातानंतर 72 तासांच्या आत आपल्याला मोफत वैद्यकीय सेवा या योजनेअंतर्गत प्राप्त होते. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर विवेक अग्निहोत्री. पंचायत राज पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या समितीची स्थापना केली होती? तर पंचायत राज पद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने PB पाटील पंचायत समिती पुनर्विलोकन ही समिती स्थापन केली होती आणि ही समिती आपल्या महाराष्ट्र शासनाने 18 जून 1984 रोजी स्थापन केली होती. आता ह्या पंचायत समितीने काही महत्वपूर्ण अशा शिफारशी केलेल्या आहेत ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने विचारल्या जाऊ शकतात. त्यात आपण काही थोडक्यात पाहूया. पहिली पहा, जिल्हा परिषद सदस्य संख्या 40, कमीत कमी 40 व जास्तीत जास्त 75 असावी, त्याच्यापेक्षा अधिक नसावी. दुसरी महत्वाची शिफारस अशी केली होती की 1000 लोकसंख्येसाठी 1 ग्रामपंचायत असावी. पुढचा प्रश्न. कावेरी नदीचा उगम कुठे होतो? तर ब्रह्मगिरी ह्या पर्वतावर कावेरी नदीचा उगम होतो आणि ही कर्नाटक राज्यामध्ये उगम पावते. हिची लांबी ही 800 किलोमीटर आहे. आता ह्यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कावेरी नदी कुठे जाऊन मिळते? तर कावेरी नदी ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. त्याचबरोबर हिच्या गोदावरी, कृष्णा, महानदी ह्या काय आहेत? पूर्ववाहिनी नद्या आहेत. पहा, ही जी कावेरी नदी आहे ही कोणती आहे? पूर्ववाहिनी नदी आहे. त्याच पद्धतीने गोदावरी, कृष्णा आणि महानदी यांचा सुद्धा पूर्ववाहिनी नद्यामध्ये समावेश होतोच. त्याचप्रकारे आपल्याला पश्चिम वाहिनी नद्या सुद्धा माहीत असल्या पाहिजे. यामध्ये नर्मदा, तापी, साबरमती यांचा समावेश पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये होतो. पुढचा प्रश्न. अस्तंबा शिखराची उंची किती आहे? तर 1325 मीटर ही अस्तंबा शिखराची उंची आहे आणि हे शिखर सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे आणि हे कुठे वसलेलं आहे? नंदुरबार या जिल्ह्यामध्ये. प्रचंडगड कोणत्या तालुक्यात आहे? तर प्रचंडगड हा
भोर तालुक्यात आहे. पहा मित्रांनो, प्रचंडगड ह्या किल्ल्यातच तोरणा किल्ला म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि भोर हे ठिकाण कुठे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये. 2011 मध्ये झालेली जनगणना कितव्या क्रमांकाची होती तर 15व्या क्रमांकाची ही जनगणना होती. आपल्याला पहिली जनगणना कधी झाली हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. तर 1872 साली आपल्या देशाची पहिली जनगणना झाली. पुढचा प्रश्न, आर्थिक नियोजनाचा पाया प्रथम कोणत्या देशात रोवला गेला होता तर रशिया ह्या देशात आर्थिक नियोजनाचा पाया रोवला गेला होता. आणि आपल्याला आता माहीतच आहे की युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध हे चालू आहे. 40 दिवस होत आले तरी सुद्धा हे युद्ध थांबलेलं नाही. शनी ह्या ग्रहाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला तर गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने शनी ह्या ग्रहाचा शोध लावलेला आहे. चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग आपल्याला पृथ्वीवरून दिसतो तर 59% चंद्राचा पृष्ठभाग आपल्याला काय दिसतो पृथ्वीवरून दिसतो. कोणत्या राज्यात 4 स्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आहे तर आसाम या राज्यामध्ये 4 स्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आहे. ऑल इंडिया रेडिओची स्थापना केव्हा करण्यात आली होती तर 1936 साली ऑल इंडिया रेडिओची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यालाच आपण आकाशवाणी असे म्हणतो. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत तर श्री रामराजे नाईक निंबाळकर हे आपल्या विधान परिषदेचे सभापती आहेत. 2021चा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर अब्दुल रज्जाक गुरनाह यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला मिळाला तर कृती सेनन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांचा मिमी या चित्रपटासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता होते रणवीर सिंग आणि त्यांचा जो 83 हा चित्रपट आला होता जो भारताने वर्ल्ड कप जिंकला होता 83 साली त्यावर आधारित आहे. त्यामध्ये त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 2022 ह्यामधील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे शेरशहा आणि सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरलेली आहे कॅडी. लक्षात राहून द्या, कॅन्डी ही सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरलेली आहे. ह्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे तर पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच पद्धतीने पन्हाळा, कर्नाळा, नरनाळा ह्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कर्नाळा हा जो किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कर्नाळा या ठिकाणी पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. त्याच पद्धतीने नरनाळा हे काय आहे हा सुद्धा किल्ला कुठे आहे अकोला जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्यास ओळखले जाते तर नांदूर माधमेश्वर या अभयारण्यास महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. नागपूरमध्ये प्रशासकीय विभाग किती जिल्ह्यांचा समावेश होतो तर पहा प्रशासकीय विभागावर हा प्रश्न विचारलेला आहे तर 6 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो. याच्यामध्ये पहा पहिला आहे नागपूर, दुसरा गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि भंडारा यांचा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये समावेश होतो. किसान घाट ही कोणाचे समाधी स्थळ आहे तर चौधरी चरण सिंग यांचेही समाधी आहे. सरच्या संस्थेचे संस्थापक कोण आहेत राणी बंग व अभय बंग यांनी या सरच्या संस्थेची स्थापना केलेली आहे. कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो की ह्या संस्था स्थापनेमागचा त्यांचा उद्देश काय होता तर सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात शिक्षण, कृती व संशोधन करणे. पहा जे सार्वजनिक आपलं आरोग्य आहे या क्षेत्रामध्ये काय करायचं होतं त्यांना शिक्षण करायचं होतं, कृती करायची होती आणि संशोधन करण्यासाठी यांनी ही संस्था स्थापन केली होती. मित्रांनो, राणी बंग यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर सुद्धा एमपीएससीच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तर लक्षात असू द्या की गोविंद व कानोसा ह्या पुस्तकाचं लेखन हे राणी बंग यांनी केलेलं आहे. पुढे पहा, भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर पंजाबराव देशमुख हे या संस्थेचे संस्थापक आहेत. आताच अमरावतीचा जो पोलीस भरतीचा पेपर झाला होता 2019चा त्यामध्ये श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तर त्याचे उत्तर काय आहे पंजाबराव देशमुख. त्याचबरोबर यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. कुठे केलेली आहे ती अमरावती या ठिकाणी केलेली आहे. कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो की पंजाबराव देशमुख यांचे पूर्ण नाव काय किंवा यांचे आडनाव काय तर यांचं पूर्ण नाव आहे पंजाबराव शामराव कदम असं होतं. परंतु काय झालं यांच्याकडे देशमुख घराची वतनदारी होती त्यामुळे यांचं आडनाव काय पडलेलं आहे देशमुख. हवेतील ऑर्गॉनचे प्रमाण किती टक्के आहे हवेतील ऑर्गॉनचे प्रमाण हे 0.9% आहे. तर हवेमध्ये एकूण 6 निष्क्रिय वायू आहेत. पहा इयत्ता 6वीचा हा प्रश्न आहे. हवेमध्ये एकूण किती निष्क्रिय वायू आहेत 6. त्याच पद्धतीने हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे तर नायट्रोजन या वायूचं 78% प्रमाण हे आपल्या हवेमध्ये आहे.
सार्कचे सदस्य देश किती आहेत? तर पहा, सार्कचे सदस्य देश किंवा सार्क संघटनेचे सदस्य देश एकूण 8 आहेत. याच्यामध्ये सर्व आशिया खंडातील येतात. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव व अफगाणिस्तान यांचा यामध्ये समावेश होतो. महिला विश्वचषक स्पर्धा 2022 कोणत्या देशात खेळवली जात आहे? तर न्यूझीलंड या देशामध्ये खेळवली जात आहे आणि ह्या स्पर्धेमधून आपण आता बाहेर पडलेलो आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध जो सामना झाला त्या सामन्यामध्ये काय करावं लागलं आपल्याला? हार पत्करावी लागल्यामुळे आपण या स्पर्धेतून बाहेर पडलो आहोत. शहीद भगतसिंग आर्म प्रिपरेटरी स्कूल कुठे सुरू होणार आहे? तर शहीद भगतसिंग ही आर्म प्रिपरेटरी स्कूल दिल्ली या ठिकाणी होणार आहेत आणि याची घोषणा आत्ताच काही दिवसांपूर्वी आपल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेली आहे आणि या ठिकाणी आर्मीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. म्हणजे हीच एक प्रकारची काय आहे? सैनिकी स्कूल आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत? तर अशोक चव्हाण. गोड्या पाण्यातील मासे पकडण्यात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर पहा, पश्चिम बंगाल या राज्याचा मासे पकडण्यामध्ये कोणते गोड्या पाण्यातील मासे पकडण्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर 2 नंबर क्रमांकावर आहे उडीसा आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा क्रमांक हा 7वा लागतो. 1857च्या उठावात मथुरेचे नेतृत्व कोणी केले होते? तर देवी सिंह यांनी मथुरेचे नेतृत्व केले होते. त्याचबरोबर अलाहाबाद या ठिकाणचे नेतृत्व कोणी केले होते? हा प्रश्न यापूर्वीच्या पोलीस भरतीला येऊन गेलेला आहे. तर लियाकत अली यांनी काय केलं होतं? अलाहाबाद या ठिकाणचं नेतृत्व केलं होतं. यंग इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक कोण? तर महात्मा गांधी हे या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत. सोडियम 24 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग कशासाठी होतो? तर रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी या समस्थानिकांचा उपयोग होतो. मित्रांनो, आपल्याला समस्थानिक किंवा त्यांचे उपयोग ह्यावरही आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जातात. हा टॉपिक करून ठेवा. देशातील पहिल्या हायड्रोजन कारचे उद्घाटन कोणी केले? तर नितीन गडकरी साहेबांनी या पहिल्या हायड्रोजन कारचे उद्घाटन हे नवी दिल्ली या ठिकाणी केलेले आहे आणि ही कार 2 रुपयामध्ये किती किलोमीटर जाते? तर 1 किलोमीटर जाते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, मानवी कवटीमध्ये किती हाडे असतात? प्रश्न पहिला, आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केव्हा झाला? 27 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी ह्या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि या योजनेअंतर्गत आपल्याला डिजिटल हेल्थ ID कार्ड मिळणार आहेत आणि ह्या ID कार्डमध्ये आपल्या आरोग्यविषयक सर्व नोंदी असणार आहेत. पुढचा प्रश्न, केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री कोण आहेत? नारायण राणे. सौदी अरेबिया देशाचे संस्थापक कोण? मोहम्मद इब्न सौद. भारतातील पहिले तृतीयपंथीयांसाठीचे प्रसाधनगृह कुठे तयार केले आहे? नागपूर या ठिकाणी लकडगंज कच्ची विसा मैदान ह्या मैदानावर हे तृतीयपंथीयांसाठी प्रसाधनगृह तयार करण्यात आलेले आहे. औरंगाबादचे जुने नाव काय होते? खडकी. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा संस्थापक कोण आहेत? तर महात्मा गांधी. 1918 साली महात्मा गांधींनी ही प्रचारक सभा स्थापन केली होती आणि याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश होता की हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करणे. मानवी शरीरात तांबड्या व पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण किती आहे? तर 501. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात करण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? तर हायड्रोजनेशन. गोलाकार वस्तूंच्या वक्रतेचे अचूक मोजमाप करण्याचे उपक्रम कोणते? तर स्पेरोमीटर. PTZ चा फुल फॉर्म काय आहे? पॅन टिल्ट झूम हा एक प्रकारचा कॅमेरा आहे आणि ह्या कॅमेऱ्याचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली? 73व्या घटना दुरुस्तीनुसार. भारतात मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली? 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात मोबाईल सेवा सुरू झालेली आहे आणि हा प्रश्न अकोला पोलीस भरती 2021 मध्ये विचारण्यात आला होता. जमीन महसुलाचे किती टक्के भाग राज्य शासन जिल्हा परिषदेला देते? 70% भाग. कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर कोतवालाची नेमणूक हे तहसीलदार करतात. पैस या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर दुर्गा भागवत ह्या पैस या ग्रंथाचे लेखक आहेत. यांना साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोण? तर राघव भांडारकर. त्यांचं पूर्ण नाव आहे रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि त्यांनी वैष्णविझम ग्रंथ हा सुद्धा लिहिलेला आहे. स्वादुपिंडातील अल्फा पेशी संप्रेरक डॅश आहे? तर ग्लुकॅगॉन हे अल्फा पेशी संप्रेरक आहे. तर बीटा पेशी हे इन्सुलिन संप्रेरक आहे आणि रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं? इन्सुलिन करत. आणि ह्या इन्सुलिन मध्ये बिघाड झाल्यास मित्रांनो आपल्याला माहित असेल मधुमेह हा रोग होतो. मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणी लावला? तर डॉक्टर हॅन्सन. व्यापारी वारे विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूत किती अंशाच्या दरम्यान वाहतात? तर ते 35 अंशाच्या दरम्यान वाहतात.
आणि त्यांचा वाहण्याचा वेग असतो 15 ते 24 किलोमीटर. हे वारे सागराच्या 30% भूभागावरून वाहतात. लक्षात ठेवा, सागराच्या 30% भूभागावरून वाहतात. तलाठी परीक्षेमध्ये आपल्याला विज्ञान, भूगोल आणि इतिहासावर आधारित या प्रकारचे डीप असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मी या प्रश्नांचा या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. वातावरणाचा सर्वात वरचा थर कोणता? तर वातावरणाचा सर्वात वरचा थर आहे बायंबर आणि खालचा थर आहे तपांबर. आता हा जो थर आहे तो भूपृष्ठापासून 500 किलोमीटर ते 750 किलोमीटर वर आहे आणि ह्या भागालाच आपण काय म्हणतो? पृथ्वीचा चुंबकीय मंडल. लक्षात ठेवा, पृथ्वीचा चुंबकीय मंडल. पुढचा प्रश्न, होम रूल चळवळीची सुरुवात प्रथम कुठे झाली? तर आयर्लंड या ठिकाणी ह्या होम रूल चळवळीची सुरुवात झालेली आहे. आपल्या भारतामध्ये ॲनी बेझंट यांनी ही चळवळ स्थापन केली होती आणि ह्या चळवळीला आपले महान असे लोकमान्य टिळक यांचा काय होता? पाठिंबा होता. पहिली गोलमेज परिषद कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली? तर लॉर्ड आर्विन यांच्या काळामध्ये ही पहिली गोलमेज परिषद झालेली आहे आणि ही परिषद झाली होती 1930 साली. आपल्याला माहितच असेल की 1931 मध्ये म्हणजे 5 मार्च 1931 ला गांधी आर्विन करार झालेला आहे. त्याच पद्धतीने लक्षात असू द्या की दांडी यात्रा ही मार्च 1930 मध्ये संपुष्टात आली होती. महाराष्ट्रात सोलर ऊर्जेचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखतात? तर उस्मानाबाद. डीबीटीचा फुल फॉर्म काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर उर्विंदर पाल सिंग मदान. जीएसटी कराचे एकूण किती टप्पे पडतात? तर 5 टप्पे पडतात. लक्षात असू द्या, पहिला टप्पा 0%, दुसरा 5%, तिसरा 12%, चौथा 18% आणि पाचवा आहे 28%. एक जिल्हा एक उत्पादन या योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यातून सुती धागा निर्यात केला जातो? तर उस्मानाबाद जिल्ह्यातून. नाटोचे सदस्य देश किती आहेत? 30. सन 2021 ची अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा कोणी जिंकली? तर डॅनियल मेदवेदेवने जिंकलेली आहे. तसेच श्री एमा रॅडकानू यांनी जिंकलेली आहे. क्वाड या संघटनेचे सदस्य देश किती आहेत? 4 आहेत. आणि मित्रांनो, ही जी क्वाड ही संघटना आहे ही भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांनी 2007 साली स्थापन केली होती आणि ह्या संस्थेचे संस्थापक होते शिंझो ॲबे, हे जपानचे पूर्व प्रधानमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीचे जनक कोण? तर आधुनिक आवर्त सारणीचे जनक हे आपण मला कमेंट करून कळवा. मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.